आता तुम्हाला दिव्यांग व्यक्तीसोबत लग्न केल्यास सरकार देणार 1.5 लाख रुपये. हे लाभ कोणाला मिळू शकतो, कोण याचा लाभ घेऊ शकतो, तुम्हालाही लाभ त्याचा मिळू शकतो का, या सर्व गोष्टींची आपण आज चर्चा करणार आहोत. नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाच्या या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. पहिला आपण चर्चा करणार आहोत ही योजना काय आहे, मग त्या योजनेचा फॉर्म कसा भरायचा, मग त्या योजनेचा लाभ कोणाला घेता येऊ शकतो किंवा कसा लाभ घेता येऊ शकतो आणि कोणाला त्याचा लाभ घेता येणार नाही आणि त्याच्यावरती माझं ओपिनियन काय असेल किंवा मी काय तुम्हाला सल्ला देतोय, या 5 गोष्टींवरती आपण आज चर्चा करणार आहोत. या विषयाला सुरुवात करण्याआधी पहिला मात्र जे काही अतुल सावे जे आहेत दिव्यांग मंत्री, तर त्यांचं परत दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथजी शिंदे असतील, अजित पवार जे असतील आणि देवेंद्र फडणवीस जे असतील, यांचंही मी अभिनंदन करेन आणि आभार मानेन की यांनी हा डिसिजन घेण्यासाठी अतुल सावेजींना प्रोत्साहन दिलं म्हणा किंवा परवानगी दिली, तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. कारण या योजनेची गरज होती. ही योजना नवीन नाही आहे, पण या योजनेची गरज होती. वाढीव निधी मिळण्याची गरज होती, 100% होती. कारण दिव्यांगांसोबत लग्न करण्यासाठी खूप खूप नागरिक म्हणा किंवा ज्या काही जनरल कॅटेगरीमधील असतील किंवा दिव्यांग कॅटेगरीमधील असतील, तर ते व्यक्ती उदासीन दिसत होते. ते दिव्यांगांना स्वीकारत ना काय बरोबर होते ते. तर याच्यामुळे तर थोडं तरी प्रोत्साहन मिळेल आणि दिव्यांगांना जीवनसाथी मिळवण्यासाठी एक मदत होईल अशी एक अपेक्षा करून तुम्ही ही योजना आणलेली आहे, ती म्हणजे अभिनंदनास पात्रच आहे. तर या योजनेसाठी खूप खूप धन्यवाद. ही योजना जाहीर केली म्हणजे ह्याच्यामध्ये अधिवेशनामध्ये जे 2025चं शेवटचं हिवाळी अधिवेशन, त्या अधिवेशनामध्ये अतुल सावेजींनी स्वतः घोषणा केली की आता इथून पुढे जे काही दिव्यांग व्यक्तीसोबत लग्न करतील त्यांना 1.5 लाख रुपये मिळणार आणि दिव्यांग व्यक्तीने दिव्यांग व्यक्तीशी लग्न केलं तर 2.5 लाख रुपये मिळणार. ही सरळ साधी सोपी योजना घोषित केलेली आहे. तर ही योजना पहिला नव्हती का, तर होती, पण पहिला योजना सगळ्यांच्यात मिळून होती. सामाजिक मंत्रालयाकडे होती ती योजना, म्हणजे पूर्ण म्हणजे ओबीसी, एससी, एनटी कॅटेगरी असतील किंवा इतर मागासवर्गीय असतील, दिव्यांग असतील किंवा तृतीयपंथी असतील, या सगळ्यांच्यात मिळून एक होती ती योजना. म्हणजे 50,000 मिळायची त्यामध्ये. किती? 50,000 रुपये. म्हणजे आता समजा माझ्यासोबत एखाद्या ओबीसी कॅटेगरीतील व्यक्तीशी लग्न होऊ दे किंवा माझं एका दिव्यांग कॅटेगरीतील व्यक्तीशी लग्न होऊ दे किंवा राखीव याच्यातील लग्न होऊ दे किंवा ओपन याच्यामध्ये होऊ दे, मला 50,000 भेटायचे कारण मी दिव्यांग आहे म्हणून. पण एका ओबीसीने नॉर्मल व्यक्तीशी म्हणजे जनरल कॅटेगरीतील व्यक्तीशी लग्न केलं आणि ती नॉर्मल जरी असली तरी सुद्धा त्या व्यक्तीला 50,000 मिळत होते. परत एका दिव्यांग व्यक्तीने जनरल कॅटेगरीतील व्यक्तीशी लग्न केलं तरी सुद्धा त्या व्यक्तीला 50,000 मिळत होते. म्हणजे असे सगळ्यांना समान न्याय मिळत होता किंवा सगळ्यांना समान पैसे मिळत होते, सगळ्यांना समान मानधन मिळत होतं, आपण असं म्हणू शकतो. तर आता काय झालंय, आता या बाकीच्या कॅटेगरीना सगळ्यांना बाजूला ठेवण्यात आलेलं आहे आणि फक्त दिव्यांग कॅटेगरीला वेगळं करण्यात आलं आहे. कारण दिव्यांग मंत्रालय वेगळं झालेलं आहे, त्याच्यामध्ये कोणाला दुमत असणं म्हणजे क्रमप्राप्त नाही आहे. तर आता दिव्यांग कॅटेगरी म्हणजे आता समजा एखाद्या नॉर्मल व्यक्तीने, मग ती कोणत्याही कास्टची असू दे, ती कोणत्याही कास्टची असू दे, त्या व्यक्तीने जर दिव्यांग व्यक्तीशी लग्न केलं किंवा दिव्यांग व्यक्तीने कोणत्याही कॅटेगरीतल्या व्यक्तीशी लग्न केलं तर त्या व्यक्तीला मिळणार 1.5 लाख रुपये. त्या दोघांच्यात मिळून मिळतात. दुसरं म्हणजे दिव्यांग व्यक्तीने दिव्यांग व्यक्तीशी लग्न केलं तर 2.5 लाख रुपये मिळणार आहेत. ही सरळ साधी सोपी योजना आहे. तर या योजनेचा फॉर्म कसा भरायचा, फॉर्म भरायचा कसा ते सांगण्याआधी मी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कागदपत्र काय लागतात हे सांगतो. कारण का खूप गैरसमज आहेत, खूप गैरसमज आहेत आणि खूप शंका मनामध्ये आहेत. तर त्या शंका सोडवण्याचा प्रयत्न मी करतोय. तर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला पहिलं म्हणजे भारताचे नागरिक पाहिजे. तुम्ही पहिलं भारताचे, महाराष्ट्राचे नाही, भारताचे नागरिक. म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे. दुसरं म्हणजे तुमच्याकडे हँडिकॅप सर्टिफिकेट पाहिजे. जर दोन्ही हँडिकॅप असतील तर दोन्ही भारतातलं हँडिकॅप सर्टिफिकेट पाहिजे, म्हणजे यूडीआयडी कार्ड तुमचं. तिसरं रेशन कार्ड, महाराष्ट्रातील जो रहिवासी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीचं रेशन कार्ड पाहिजे, त्या व्यक्तीचं रेशन कार्डमध्ये नाव पाहिजे. डोमेशियल पाहिजे, डोमेशियल दोघांपैकी एकाचं तरी पाहिजे, महाराष्ट्रात रहिवासी असलेल्याचा पुरावा. आलं लक्षात. परत ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा नगरपंचायत किंवा तहसीलदार यांच्याकडून मिळालेला विवाह नोंदणीचा दाखला पाहिजे तुम्हाला. परत बँक पासबुक झेरॉक्स, जॉईंट अकाउंट काढावं लागतं. नंतर जॉईंट अकाउंट काढला तरी सुद्धा चालतं, त्याचं पहिलाच असलं पाहिजे असं काही नाहीये. नंतर जॉईंट अकाउंट काढून तुम्ही दिला तरी सुद्धा चालतं. परत तुमचं आयडेंटिटी साईज, मुलग्याचे आणि मुलगीचे आयडेंटिटी साईज फोटो 4 लागतात. त्याच्यासोबतच 4 फोटो ह्याचे लागतात,
आता आपला व्हिडिओ कसा आडव्या फॉर्मॅटमध्ये दिसालाय तसा आडव्या फॉर्मॅटमध्ये 4 फोटो लागतात. ते कसले? पूर्ण उभं राहिलेले फोटो, म्हणजे नवरा बायको उभं राहिलेले फोटो, तेही लग्नाच्या पोशाखामध्ये तसले 4 फोटो लागतात. म्हणजे ते मुंडावळ्या बांधलेलं, हार घातलेलं वगैरे, ते मंगळसूत्र घातलेलं, ते सगळं असे 4 फोटो लागतात. ते सगळं घ्यायचं. तुमच्या जिल्हा परिषदला फॉर्म मिळतो, तो 3 पानाचा फॉर्म असतो. तो तुम्हाला माझ्याकडून पाहिजे तर सुद्धा मी सुद्धा देऊ शकतो फॉर्म तुम्हाला, पण तो तुमच्या जिल्ह्यामध्ये चालेल की नाही चालेल याच्यात थोडी शंका असते. ओके, पण तो फॉर्म घ्यायचा, तो फॉर्म भरायचा. त्या फॉर्म सोबत ही मी जी काय कागदपत्र सांगितली ती जोडायची आणि 2 साक्षीदारांच्या सह्या घ्यायच्या. 2 साक्षीदारांचं आधार कार्ड झेरॉक्स पण जोडायचं त्याला, कारण नंतर अडचण यायला नको पाहिजे म्हणून आपल्याला. तर हे जोडला, तुम्ही जमा केला की 1 महिना 2 महिन्यात तुम्हाला त्याचा लाभ मिळतो. आलं लक्षात? आता या योजनेसाठी कोण कोण फॉर्म भरू शकतं? फॉर्म तर कसा भरायचा कळाला, योजना काय ती कळाली आहे तुम्हाला. आता त्याच्यासाठी फॉर्म कोण कोण भरू शकतं? पहिला तर दिव्यांग व्यक्ती भरू शकते फॉर्म. दिव्यांग व्यक्तीचं नॉर्मल व्यक्तीसोबत लग्न होऊ दे किंवा दिव्यांग व्यक्तीसोबत लग्न होऊ दे, दोघांनीही भरू शकतात फॉर्म ते. परत दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तीशी परराज्यातील दिव्यांग व्यक्तीने जरी लग्न केलं असेल, परराज्यातील मुलगी असेल, मग गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात असेल, राजस्थान असेल, युपी, बिहार, कोणत्याही राज्यातील मुलगी असू दे, त्या राज्यातील मुलगी असली तरी सुद्धा चालते. फक्त ती भारताची नागरिक पाहिजे आणि तिच्याकडे आधार कार्ड पाहिजे. आलं लक्षात? या 2 गोष्टी पहिल्या. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं, म्हणजे त्या मुलीचं किंवा त्या मुलाचं पहिलं लग्न असू दे, दुसरं असू दे, तिसरं असू दे किंवा चौथं असू दे, कोणतंही लग्न असेल तरी सुद्धा चालतं. लक्षात आलं? ही पण चालती गोष्ट, कारण अडचण नाहीये त्यामध्ये सुद्धा. परत आता समजा एखादी नॉर्मल व्यक्ती आहे आणि एका दिव्यांग व्यक्तीसोबत लग्न केले असेल तरी चालतं. एखादी ओबीसी कॅटेगरीतील व्यक्ती असेल, तिच्यासोबत दिव्यांग व्यक्तीने लग्न केलं तरी सुद्धा चालतं. या सगळ्या कॅटेगरीतील लोकांना लग्न करायला चालतं आणि त्यांना ते 1.5 लाख रुपये मिळतात. दिव्यांग व्यक्तीने दिव्यांग व्यक्तीशी लग्न केलं तर 2.5 लाख रुपये आहेत आणि हे एकदाच मिळतात. लक्षात घ्या, फक्त एकदाच मिळतात, हे दरवर्षी मिळत नाहीत. तुमचा संसार उभारण्यासाठी, तुम्हाला मदत होण्यासाठी, तुमचा संसार स्थिर होण्यासाठी ही मदत केली जाते किंवा हे सहकार्य राज्य सरकारकडून आपल्याला केलं जातं. ही राज्य सरकारची योजना आहे, आपल्या राज्यात फक्त चालू आहे. त्याच्यामुळे आपल्या राज्यातीलच जे काही विवाह नोंदणीचा दाखला असेल किंवा बाकी ज्या काही गोष्टी असतील, आधार कार्ड असतील, डोमेशिल असेल, हे सगळं लागतं. तर या गोष्टी आहेत, या लागतात. आता कोणाला फॉर्म भरायला चालत नाही, तर पहिलं तर गोष्ट म्हणजे तुम्ही जर मागे योजनेचा लाभ घेतला असाल, या 50,000च्या जे 50,000 विवाह भत्ता मिळतो, तर तो घेतला असेल तर तुम्हाला आता फॉर्म भरता येणार नाही. परत तुमचं 10-15 वर्ष झाले असतील लग्न होऊन तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. परत तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर आता पहिला एकदा लग्न केलाय आणि त्या जोडीदारासोबत तुम्ही एकदा लाभ घेतलाय आणि आता परत फॉर्म भरताय तरी सुद्धा घेता येणार नाही. म्हणजे लाभार्थी दोघांपैकी एक, नवरा किंवा बायको, म्हणजे मुलगा किंवा मुलगीपैकी दोन्हीपैकी एक जरी लाभार्थी असेल तरी सुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार, तुम्हाला लाभ मिळणार नाहीये. लक्षात घ्या, लाभ मिळणार नाहीये. परत अजून म्हणजे तुमचे कागदपत्र अपुरे असतील तरी सुद्धा लाभ मिळू नाही शकणार तुम्हाला. रेशन कार्डमध्ये नाव नसेल तुमचं, रेशन कार्डमध्ये नाव दोघांपैकी एकातरी व्यक्तीचं लागतंच. लक्षात घ्या, दोघांपैकी एकातरी व्यक्तीचं लागतंच. आधार कार्ड त्या व्यक्तीचा पण पाहिजे, आपला पण पाहिजे. त्या व्यक्तीचा आधार कार्ड आपल्या इथलाच पाहिजे असं काही नाहीये. त्या व्यक्तीचा आधार कार्ड दुसऱ्या राज्यातील असलं तरी सुद्धा चालतंय, काही अडचण नाहीये. लक्षात घ्या. तर या गोष्टी आहेत. आणि अजून एक, पॅन कार्डची पण काही गरज नाहीये. पॅन कार्ड नसेल तरी सुद्धा चालतं, कारण तुमचं डोमेशिल आहे, तुमचं आधार कार्ड, तुमचं वोटिंग कार्ड वगैरे आहे, तुमचं बँक पासबुक झेरॉक्स आहे. त्याच्यामुळे पॅन कार्ड पाहिजेच असं काही नाहीये. लक्षात घ्या, कारण निराधारच्या योजनेसाठी पॅन कार्ड हे लागत नाही. कोण म्हणतं पॅन कार्ड लागतं? पॅन कार्ड लागत नाही. लक्षात घ्या, उगच काहीतरी अफवा आहेत या. तर या गोष्टी लागत नाहीत. लागत्यात त्या गोष्टी सांगितल्या, फॉर्म कसा भरायचा ते सांगितला, योजना काय आहे ती सांगितली, आणि काय करायचं नाही किंवा कुणाला योजना ही मिळणार नाही त्यांचंही सांगितलं. जर तुम्ही गेल्या वर्षी 5 वर्षापाठीमागे 10 वर्षापाठीमागे जरी ती योजना घेतला असाल आणि आता घेऊ इच्छिता तर तुम्हाला ती योजना मिळणार नाहीये. लक्षात घ्या, नाही मिळणार योजना, एकदाच मिळतील योजना ती. आता माझं सांगतो तुम्हाला, दिव्यांग व्यक्तीशी लग्न करा किंवा नॉर्मल व्यक्तीशी लग्न करा, योजनेचा लाभ आत्ता तात्काळ घेऊ नका, लगेच घेऊ नका. आत्ता योजना घोषित झालेली आहे, त्या योजनेचा अजून GR निघणं बाकी आहे, ती योजना लागू होणं बाकी आहे. फक्त आता घोषणा झालेली आहे. उदाहरण द्यायचं झालं, आपल्याला 2,500 पेन्शनची घोषणा कधी झाली होती हो? तुम्ही सांगा कमेंटमध्ये. तर 2,500 योजनेची घोषणा झाली होती जुलैमध्ये पावसाळ्या अधिवेशनामध्ये घोषणा झाली आणि लागू कधीपासून झालं तर ऑक्टोबर पासून, म्हणजे
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 4थ्या महिन्यात लागू झाली, तर याचाही असा माझा अंदाज आहे की मार्च नंतरच ही योजना आपल्याला लागू होईल किंवा मार्च पर्यंत लागू होईल. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये लागू आपल्याला ही योजना होईल किंवा याचा GR निघेल. तर GR निघत नाही तोपर्यंत या योजनेचा फॉर्म भरू नका, असं माझा वैयक्तिक सल्ला असेल. तुमच्या एका मित्राचा सल्ला असेल हा. कारण जर तुम्ही आत्ता फॉर्म भरला असाल किंवा तुम्ही जर आत्ता फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला फक्त 50,000 मिळणार आहेत. म्हणजे तुम्ही 1,00,000 रुपये जर नॉर्मल व्यक्तीसोबत लग्न केलं असाल, तुम्ही दिव्यांग आहात आणि तुम्ही नॉर्मल व्यक्तीसोबत लग्न केलं असाल तर तुम्हाला 1,00,000 रुपयाचं नुकसान होऊ शकतं. आणि तुम्ही दिव्यांगशी लग्न केलं असेल, मग ते ब्लाइंडशी किंवा ब्लाइंड लो विजनशी किंवा अन्य कोणत्या म्हणजे ब्लाइंड लोकोमोटरशी वगैरे असं केलं असाल तर तुम्ही 2,00,000 रुपयाला तुमचं नुकसान होऊ शकतं. तर या गोष्टी आहेत, या गोष्टी लक्षात ठेवा. आणि असंही आहे, लक्षात घ्या, दिव्यांग म्हणजे तुम्ही तुमच्याच कॅटेगरीतले पाहिजे असं काही नाहीये. आता समजा मी ब्लाइंड आहे तर मी एका लोकोमोटरशी सोबत सुद्धा लग्न करू शकतो किंवा मी मूकबधीरशी सुद्धा करू शकतो किंवा मी कर्णबधीरशी करू शकतो किंवा मी हाताने थोडं अपंग असणाऱ्या व्यक्तीशी करू शकतो किंवा बाकीचे शारीरिक जे काही 21 प्रकार येतात तर त्यातल्या 21 प्रकारातल्या एखाद्या व्यक्तीसोबत लग्न करू शकतो आणि त्यांना 2.5 लाख रुपये तो लाभ मिळणार आहे. कारण तुमच्याकडे UDID कार्ड आहे. फक्त UDID कार्डचा पुरावा बघितला जाणार आहे. म्हणजे माझं UDID कार्ड, त्यांचं UDID कार्ड. जर ती नॉर्मल व्यक्ती असेल तर त्यांचं UDID कार्ड बघितलं जाणार नाहीये. पहिला कसं होतं, दोघांपैकी एकाचं UDID कार्ड चालत होतं, पण आता दोघांचेही UDID कार्ड चालणार आहेत किंवा दोघांचेही UDID कार्ड दिल्यामुळे तुम्हाला तब्बल 2,00,000 रुपयाचा फायदा होणार आहे. तब्बल 2,00,000 रुपयाचा फायदा किंवा 1,00,000 रुपयाचा म्हणू शकतो आपण. 1,00,000 रुपयाचा फायदा होणार आहे तुम्हाला. कारण एका दिव्यांग व्यक्तीने नॉर्मल व्यक्तीशी लग्न केल्यास 1,50,000 मिळणार आहेत आणि दिव्यांगनी लग्न केल्यास 2.5 लाख रुपये मिळणार. म्हणजे 1.5 ते 2.5 1,00,000चा गॅप आहे. 1,00,000चा फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे बघा, विचार करा. पार्टनर तुमचा जर ठरवला असेल, तुम्ही जर लग्न करायचं ठरवलं असेल तर लग्न करून घेऊ नका असं मी म्हणणार नाही. फक्त तो विवाह नोंदणीचा दाखला कधी काढायचा किंवा तो फॉर्म कधी भरायचा याच्या बाबतीत थोडं माझ्याशी सल्ला घेऊन किंवा माझा जर विचार घेऊन जर तुम्ही फॉर्म भरलात तर तुमचं 2,00,000 ते लाख रुपये ते 2,00,000 रुपयाचं नुकसान होणार नाही याची गॅरंटी मी 100% देतो तुम्हाला. किती टक्के? 100%. कारण कसं आहे माहिती काय, सरकार योजना देते, पण जर आपण चुका केल्या आणि आपण सरकारला दोष देत बसलो तर यात कोणताही पॉईंट येत नाही, यात कोणाचंही भलं होत नाही. सरकारचं काय, तुम्हाला ते 50 पण देणार, आता जे येतील त्यांना 50 देणार आहेत, पुढे येतील त्यांना 2.5 देणार आहेत, पुढे येतील त्यांना 1.5 देणार आहेत. त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही, हे लक्षात घ्या. हे सगळं माझं मत सांगतोय तुम्हाला. आणि तुमच्या मनातील प्रश्न अजून काय राहत असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकताय. आपण ग्रुपवरती पण डिस्कशन करतोय. ग्रुपचं लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. मुलांचा ग्रुप वेगळा आहे, मुलींचा ग्रुप वेगळा आहे. त्याच्यावरती संपर्क करू शकताय. तुम्हाला काय सल्ला हवा असेल तो सुद्धा विचारू शकताय. ज्यांचं 2, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष झाले असतील लग्नाला, पण त्यांनी अजूनही ते दिव्यांग विवाह भत्ताचा किंवा विवाह योजनेचा लाभ घेतला नसेल, त्यांना सगळ्यांना फॉर्म भरायला चालतो. फक्त ते थोडं मला विचारून फॉर्म भरायचं प्रोसेस करा. कारण GR आलेला मला कळेल त्यावेळेला मी सांगेन किंवा तुम्हाला जरी कळाला पण अफवांवरती विश्वास ठेवू नका. थोडं क्रॉस चेक करा आणि मग भरा. कारण नुकसान हे खूप मोठं आहे. लाख रुपये, 2 लाख रुपये नुकसान हे छोटं नाही आहे, मोठं आहे नुकसान, लक्षात घ्या. तर त्या नुकसानीचा विचार करा. पैसे प्रत्येकालाच गरजेचे आहेत, पैसे प्रत्येकालाच हवे आहेत. त्याच्यामुळे याचा हातभार तुमच्या संसारासाठी होणार आहे, तुमचा संसार मोठं होण्यासाठी होणार आहे किंवा तुमचा संसार स्थिर स्थावर होण्यासाठी याची मदत होणार आहे. त्याच्यामुळे काळजीपूर्वक व्यवस्थित विचार करून भरा. उगाचच कुठल्याही लोकांच्या वरती, कुठल्याही व्यक्तीवरती विश्वास ठेवून हा फॉर्म भरू नका, एवढं मी सांगेन. आणि डॉक्युमेंट्स त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. जरी चुकलं तरी मला विचारा, जरी बरोबर असेल तरी सुद्धा मला विचारला तरी सुद्धा तुम्ही लहान होत नाही किंवा मी मोठा होत नाही, किंवा तुम्ही मला विचारल्याने मी मोठा होत नाही. तुमच्यापेक्षा मी लहानच आहे तर लहानच राहणार आहे. त्याच्यामुळे त्याही गोष्टीची काळजी करू नका. किंवा कसं विचारू, मी मुलगी आहे तर मी मुलग्याला कसा विचारू, किंवा मी एक मोठा याच्यापेक्षा मोठा आहे आणि हा लहान आहे तर मी याला कसा विचारू, असल्या कोणत्याही शंका मनामध्ये आणू नका. तुम्हाला जी काही अडचण असेल, जी काही शंका असेल, ज्या काही प्रश्न असतील तर ते बेधडक विचारा. तुमचे प्रश्न सगळे मला जितकं माहित आहे तितकं तुमचे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करेन, हे मात्र तुम्हाला गॅरंटीने सांगतो. आणि अजून काय असलं तर कमेंटमध्ये विचाराल तुम्ही, याची अपेक्षा मला आहे. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.